विश्वचषक 2026 मोठ्या वादात सापडलाय। फिफा विश्वचषक 2026 मध्ये कॅनडाने कतारवर 6-0 असा दणदणीत विजय मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली। मात्र या सामन्याला दुखापतीचं गालबोट लागले। कॅनडाच्या जोनाथन डेव्हिडनं शानदार हॅट्रिक नोंदवली, पण स्टार मिडफिल्डर इस्माईल कोनेच्या पायाची दोन्ही हाडं तुटल्यानं संपूर्ण क्रीडा विश्व हादरलंय। सामना संपल्यानंतर दोन्ही देशांच्या मुख्य प्रशिक्षकांमध्ये झालेल्या वादाचं रूपांतर खेळाडूंमधील तुंबळ हाणामारी झालंय, ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय। या व्हिडिओतून पाहूयात की असं काय झालं होतं की खेळाडू मैदानावर हाणामारी करताना दिसले। या खेळाडूंवर आता कोणती कारवाई होणार आहे, खेळाडूची पायाची हाडं कशी काय तुटली आहेत, जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी। फिफा विश्वचषक 2026 च्या मोहिमेत कॅनडाने कतार विरुद्ध 6-0 असा दणदणीत विजय मिळवत एक नवा इतिहास रचलाय। कॅनडाच्या विश्वचषकाच्या इतिहासातील हा पहिलाच विजय ठरल्यानं संपूर्ण देशात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। या सामन्यात कॅनडाच्या जोनाथन डेव्हिडने मैदानावर अक्षरशः वादळ आणत शानदार हॅट्रिक नोंदवली। या ऐतिहासिक कामगिरीसह 1966 नंतर स्वतःच्या घरच्या मैदानावर विश्वचषकात हॅट्रिक करणारा पहिला खेळाडू होण्याचा बहुमान जोनाथन डेव्हिडने पटकावलाय। मात्र कॅनडाच्या या ऐतिहासिक आणि अविस्मरणीय विजयानंतर सामन्याला गालबोट लागलं आणि संपूर्ण क्रीडा विश्व हादरलं। कॅनडाचा स्टार मिडफिल्डर इस्माईल कोनेला सामन्यादरम्यान झालेल्या भीषण दुखापतीमुळे या ऐतिहासिक विजयाच्या आनंदावर विरजण पडलं। सामन्याच्या दुसऱ्या हाफची सुरुवात झाली असतानाच कतारचा मिडफिल्डर असीम मदिबोने इस्माईल कोनेला रोखण्यासाठी एक टॅकल करण्याचा प्रयत्न केला। मात्र हा टॅकल इतका भयानक आणि ताकदीचा होता की दोन्ही खेळाडू भिडताच कोने प्रचंड वेदनेने विवळत थेट मैदानावर कोसळला। प्राथमिक वैद्यकीय तपासणीत इस्माईल कोनेच्या पायाची दोन्ही प्रमुख हाडे तुटल्याचं समोर आलंय। फुटबॉल जगतातील ही अत्यंत गंभीर आणि करिअरला धोका निर्माण करणारी दुखापत मानली जाते। या दुर्दैवी दुखापतीमुळे कोने या चालू विश्वचषकातून पूर्णपणे बाहेर पडला असून त्याला प्रदीर्घ काळ फुटबॉल मैदानापासून दूर राहावं लागणार आहे। स्टेडियम मधील भावुक क्षण आणि सहकार्याचे अनोखे समर्पण। इस्माईल कोने मैदानावर कोसळल्यानंतर स्टेडियम मधील वातावरण प्रचंड गंभीर झालं होतं। जेव्हा त्याला वैद्यकीय पथकाद्वारे स्ट्रेचर वरून मैदानाबाहेर नेण्यात येत होतं, तेव्हा स्टेडियम मध्ये उपस्थित असलेल्या हजारो चाहत्यांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या आणि कोने कोने अशा घोषणा देत त्याचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला। प्रचंड वेदनेने विवळत असतानाही कोनेने चाहत्यांच्या या प्रेमाचा स्वीकार करत त्यांना अभिवादन केलं। यानंतर कोनेच्या जागी मैदानावर आलेल्या नाथन सालिबा याने मैदानावर उतरताच अवघ्या काही मिनिटातच फ्री किकवर एक अप्रतिम गोल केला। गोल केल्यानंतर सालिबाने थेट कोनेची नंबर 8 ची जर्सी हवेत उंचावून दाखवली आणि आपला हा गोल रुग्णालयात असलेल्या जखमी सहकार्याला समर्पित केला। या भावुक क्षणाने मैदानातील खेळाडूंसह संपूर्ण कॅनडियन चाहत्यांचे डोळे पाणावले। कॅनडाचा हा ऐतिहासिक विजय आणि स्टार खेळाडूची गंभीर दुखापत या सर्व घडामोडीनंतर मैदानाबाहेरचा माहोल अचानक कमालीचा तापला। सामना संपल्याची अंतिम शिट्टी वाजल्यानंतर कॅनडाचे मुख्य प्रशिक्षक जेसी मार्श हे खेळ भावनेचा आदर करत कतारचे प्रशिक्षक जुलिन लोपेटेगी यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी गेले। मात्र यावेळी दोन्ही प्रशिक्षकांमध्ये सामन्यातील गंभीर टॅकलवरून आणि घटनांवरून शाब्दिक चकमक सुरू झाली। परिस्थिती इतकी चिघळली की दोन्ही बाजूंचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ टच लाईन जवळ धावून आले आणि एकमेकांसोबत भिडले। काही क्षणातच मैदानावर दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये जोरदार धक्काबुक्की, शिवीगाळ आणि वाद सुरू झाला, ज्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय। परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर जात असल्याचं पाहून मैदानावरील सुरक्षा रक्षक आणि सामना अधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेत मध्यस्थी केली। त्यांनी दोन्ही संघाच्या खेळाडूंना एकमेकांपासून वेगळं केलं आणि कसाबसा हा वाद शांतपणे मिटवला। फिफाच्या या महाकुंभातील या राड्यामुळे आता दोन्ही संघांवर शिस्तभंगाची मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जाते। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।